10 वर्षामध्ये कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती. कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केलेत तुम्ही? काम केलेलं काय सांगतायत? काय कोणतं काम केलंय? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाहीत, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा, मी उलट म्हणतो. जो कामाचा नाही तो रामाचा कसा होईल? कारण राम राज्य ज्याला आम्ही म्हणतो, राम राज्याचा अर्थ सर्व सुखी आहेत लोक, जनता सुखी आहे, आनंदी आहे, महिला सुरक्षित आहेत, सगळा आनंदी आनंद आहे, त्याला राम राज्य आम्ही म्हणतो. मग तुम्ही कामच काही केलं नाही, बेकारी वाढते आहे. 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आहे. हीच तर धोक्याची घंटा आहे. 80 कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत. ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत, ही मोदींची स्वप्न. अरे आमचं सरकार आल्यानंतर 80 कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतोय. कारण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच जो काही मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेला आहे, ख्रिश्चन समाज आलेला आहे, अनेक समाज जिथे जिथे जातोय अगदी रस्त्यावरती उभे राहत आहेत आणि उघड उघड येत आहेत. उद्धवजी चिंता मत करो, पण या हुकुमशाला गाडा. का लोक तुम्हाला, एक जमाना असा होता की लोक जे ओरडायचे मोदी मोदी, आता हुकुमशाह बोलतायत तुम्हाला. हा तुमचा प्रवास कधी कुठून कसा झाला ह्याचा काहीतरी तुम्ही आढावा घेणार आहात की नाही? 2014, 2019 आणि 2024 मी तर या सरकारला गजनी सरकार म्हणतो. म्हणजे काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलणार ते उद्या आठवणार नाही. आणि नकली सेना तुम्ही म्हणताय याचा अर्थ अजूनही आपल्या शिवसेनेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली केस चालू आहे. पण ह्यांच्याकडे धुणीभांडी करणारे सगळे निवडणूक आयुक्त. होय, मी धुणीभांडी करणारच म्हणतोय. काय कारवाई करणार तुम्ही? कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलेलं आहे, निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही. तुम्ही माझं चिन्ह चोरून देऊ शकता, कारण तो चिन्ह देणं हा तुमचा अधिकार आहे. पण माझं नाव जर का तुम्ही चोरून दुसऱ्याला देणार असाल तर निवडणूक आयोगाचं नाव, त्या आयुक्ताचं नाव सुद्धा मी धोंड्या ठेवलेलं आहे. हे धोंड्या चालेल, पण तुम्ही सरकारी यंत्रणा वापरलीत, निवडणूक आयुक्ताला धुळीभांडी करायला लावलं. त्या लवादाला, तो लवाड नार्वेकर, त्याला बसवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की क्रिकेटमध्ये तुमचं दांडकं उडालं तर तुमचा अंपायर सांगतो 6. अरे दांडकं उडालं ना, नाही अंपायर सांगतो 6 आहे. हे एवढं सगळं तुम्ही खोटं काम केल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने यांची कानपटं फोडलेली आहेत. कोश्यारी सकट सगळ्यांची कानपटं फोडलेत. कोश्यारीने म्हणजे तुमचा दुसरा नोकर, ज्याने येऊन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले, फुल्यांबद्दल बोलले, तरी सुद्धा तुम्ही त्याला सहन केला. आणि तेव्हा हे शेपूट घालणारे सगळे लाचार गँग, गोल्डन गँग नाही, लाचार गद्दार गँग ही गप्प बसून राहिली. महाराजांचाच अपमान झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. फुलांचा, महात्मा फुल्यांचाच झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. तुम्ही नाव त्यांना काढून दिलं, सगळं काढून दिलं. कोश्यारीने कसं चुकीचं काम केलं हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आणि मोदीजी तुम्ही फक्त 140 कोटी जनतेमधले एक व्यक्ती नाही, तुम्ही दुर्दैवाने अजून पंतप्रधान आहात. आणि नकळत तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणता आहात. हा मी आज सरळ जाहीर आरोप तुमच्यावरती करतोय.